आपल्या सर्वांना माहिती आहे, मागच्या 1 तारीखला सायंकाळी 7:45 वाजता 8 वाजताच्या दरम्यान शहरातील RTO ऑफिस रोड गणेशनगर येथील समर्थ ज्वेलर्स दुकानामध्ये एक रॉबरीचा अटेम्प्ट होतं. तेव्हा आम्ही अटेम्प्ट टू रॉबरीचे गुन्हे दाखल करून विजयपूर पोलीस स्टेशनला तपास सुरू केलं होतं. त्यात जे काय इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार एक ॲक्टिवा टाईप निळ्या रंगाच्या गाडीमध्ये 3 आरोपी आत आलं आणि त्यांनी कोयता वगैरे वापरलं आणि तिकडच्या काच वगैरे फोडून मालकांना धमकवलं, बॅग भरा वगैरे वगैरे. पण तिथून काय ओरडाओरडी झालं आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं. त्यानुसार आम्ही 309(4), 62, 351, 2, 3, 324, 3, 335 आणि हत्यार कायदा 425 अन्वये गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल करून पुढील तपास सुरू केलं. हे गुन्ह्याच्या तपास दरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडस ऑपरंडीचे आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून फील्डवर्क करून तपास करण्याचं काम सुरू केलं होतं. DCP झोन श्री कबाडे, DCP क्राईम श्रीमती पाटील, DCP ट्रॅफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्रॅफिकच्याही अंमलदार यात ते त्या रेसम्बलिंग वाहनबद्दल माहिती गोळा करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या DB आम्ही वापरून शोध मोहीम काढलं होतं. आपलं सर्वांना माहितीच आहे. त्यानुसार आता गुन्हे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. यात स्थानिक इकडं सोलापूरच्या साहिल दशरथ गायकवाड राहणार लिमाईवाडी, समर्थ समीर गायकवाड सुशील मराठी शाळाजवळ, सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिरजवळ 2 नंबर झोपडपट्टी, अजिंक्य चव्हाण राहणार माळवाडी पुणे, विशाल जाधव राहणार तुळजापूर धाराशिव, अनिकेत पांडुरंग गायकवाड अशा आणखी आरोपी आहे. अशा हे 7 आरोपींच्या नाव निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी एक आरोपी विधी संघर्ष बालक आहे, जे 5 आता ताब्यात घेतलेले आहेत. त्यापैकी हे सर्वांना आज कोर्टासमोर हजर केलेले आहेत आणि 10 तारीखपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेले आहेत. हे आता आम्ही दाखल करताना अटेम्प्ट टू रॉबरी होतं. आता हे 5 पेक्षा जास्ती जण इन्व्हॉल्वमेंट आता कळल्यामुळे ते डकायती कलम वाढ करून आम्ही आज कोर्टासमोर हजर केलेले आहे. विशेषतः डकायती करताना असा गंभीर जखम पोचण्याच्या हत्यार बाळगलेले आहेत, त्यासाठी पण विशेष कलम आम्ही लावलेले आहे. यात आरोपींनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हे जे बाहेरचे 2 आहेत अजिंक्य चव्हाण आणि विशाल जाधव, हे दोन्ही एक पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा टाईप गाडीमध्ये आलं आणि इथं आपलं गोल्ड जिम जवळचे जे मैदान आहे तिथं त्यांनी स्प्रे पेंटनी तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी स्प्रे पेंटनी गाडीचं कलर निळा बदलून घेतलं आणि घटना घडलं आणि परत जाताना पुन्हा ते पेट्रोलनी धुवून पांढरा करून सिटीतून बाहेर पडलेला आहे. असा तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी अशा कृत्य केलेलं आहे. यात उर्वरित जे 2 आरोपी आहेत त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेण्याचं काम आता शोध पथकांनी करत आहेत. यात सुयोगाने कुठल्याही प्रकारच्या
इंजुरी नव्हतं, जखमी नव्हतं आणि कुठलाही माल पण गेलं नव्हतं. आता तरी त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या जे कोयत्या आहे आणि त्यांच्या इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी वापरलेले जे मोबाईल फोन्स आहे आणि दोन्ही मोटरसायकल आता ताब्यात घेतलेल्या आहेत. ते सर्व मुद्देमाल आता जप्त करून पुढील तपास आता पोलीस स्टेशनच्या PI श्री वराळे करत आहेत. आणि या कामात DCP श्री हसन, श्री कबाडे, डॉक्टर पाटील यांच्यासोबत ACP श्री माने, श्री पवार, क्राईम PI श्री माने, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री दादा गायकवाड आणि संपूर्ण क्राईम ब्रांचचे सर्व अधिकारी श्री केडकर, श्री दायगुडे, श्री जय पाटील, श्री निलेश पाटील सोनवणे, तुकाराम गाडगे, दत्ता काळे, मुकेश गायकवाड PSI आणि अशा 6 सर्व टीम्सनी अत्यंत मेहनत घेऊन अशा एक जे ब्लाइंड केस होतं ते आज डिटेक्ट करून आणलेलं आहे. याचा अतिरिक्त माहिती असा आहे, यापैकी 2 आरोपी अजिंक्य आणि विशाल अजिंक्य आणि समर्थ हे दोन्ही वळसंग पोलीस स्टेशनला 1 महिन्या अगोदर एक पेट्रोल पंपाचाही लूट केलेला आहे. तिथेही रॉबरीचे गुन्हे दाखल आहे. आता तेही सोबतच डिटेक्ट झालेले आहेत. आता आमच्या तपास संपताना वळसंग पोलीस पण ताब्यात घेणार आहे. यात हे साहिल, अजिंक्य आणि विशाल हे 3 आरोपी इथं दुकानाच्या आत जाऊन त्यांनी रॉबरी अटेम्प्ट केलं आणि उर्वरित आरोपी त्याच परिसरामध्ये सपोर्टसाठी ते तिथं राहिलं होतं. हे नंतरच्या तपास भागामध्ये आता आम्हाला निष्पन्न झालेलं आहे. हे संपूर्ण तपास पथकांत मी मनपूर्वक अभिनंदन करतो. हे एक फील्ड वर्कला, पोलीस डिटेक्शनला एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. सर्वांना अभिनंदन. सर, हे वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे झालं त्याचा मुद्देमाल रिकव्हर झाला नाही. कॅश किती 39,000 गेलेला आहे. ते तपास अधिकारी ते करतील. पिस्टल वगैरे पण आहे. ते अजून निष्पन्न नाही आहे क्लिअर. ते अजून 2 आरोपी बाकी आहे, ते होईल. सर, या कोयता आणि पिस्टलचा वापर झालेला आहे. अजिंक्य चव्हाण याच्याकडून कुठला ते अजून ओरिजिनल वेपन आहे का कन्फर्मेशन नाही आहे आणि ते आरोपी अजून ताब्यात नाही आहे. ताब्यात मिळाल्यानंतर त्याबद्दल चौकशी होईल. रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत? हो, रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे. त्यांच्या अतिरिक्त कुठे कुठे गुन्हे दाखल आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय आहे सद्यस्थिती, ते सर्व गोष्टीबद्दल आता माहिती घेण्यात सुरू आहे. सर, या घटनेच्या निमित्तानं बाकी ज्वेलर्सला किंवा इतर दुकानदारांना काय आवाहन करता येईल? जे प्रिकॉशनरी मेजर्स आहे, एखादी तिकडचे जे सराफ बाजार आहेत, 4 दुकानं आजूबाजूचे आहेत, ते सर्वांनी मिळून तरी एक आर्म्ड गार्ड ते ठेवू शकेल. आणि यांनी त्यांच्या दुकानापुरता कॅमेरास लावलेले आहेत मॅक्सिमम दुकानामध्ये. आणि आणखी रोड फेसिंग पण चांगला क्वालिटीच्या कॅमेरास लावलं तर काय अनर्थ घडलं तर ताबडतोब त्याबद्दल रिॲक्ट करायला इन्व्हेस्टिगेशनलाही मदत होईल. सर, 2 ज्या गाड्या सापडलेल्या आहेत, मायनर जो मालक आहे त्याची पण गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत. एक केस आमच्याकडे दाखल आहे. सर, 2 जे गाड्या सापडलेल्या ते मेन ओनर कोण आहेत काय नाही? 2 जे गाड्या सापडलेल्या 2 व्हीलर त्याचे ओनर कोण आहेत? त्यांच्या या लोकांच्या मालकीच्या नाही आहे. त्याबद्दल आता यांच्याकडे कशा आलं त्याबद्दल तपास चालू आहे. सर, हे आरोपी जे आहेत सोलापूर, पुणे, तुळजापूर, हे एकत्र कसं हे जे अजिंक्य चव्हाण पुणेचे आहे, विशाल जाधव तुळजापूरचा आहे, हे इकडं स्थानिकला साहिल गायकवाड सोबत रचलं होतं असं ऐकू अशा तपासामध्ये निष्पन्न होत आहे. यांना कॉन्टॅक्ट करून नंतर इकडचं लोकल जमा केलं असं वाटतं. सर, त्या दिवशी रेकी करून करण्यात आलं, म्हणजे प्लॅनिंग केलं का त्यांनी अगोदर? ते आता पूर्ण डिटेल्स 30 सेकंदाची घटना आहे. हो, आता पूर्ण डिटेल्स अजून समोर नाही आहे.
आता प्रिलिमिनरी फॅक्ट्स जे आहे डिटेक्शनबद्दल ते आपल्याला आता मी शेअर करतो. बाकी त्यांनी कुठं कुठं फिरलं, अगोदर याच ठिकाणी येऊन गेलं का, त्याबद्दल आता तपासात निष्पन्न होईल. सर घटनेच्या दिवशी त्यांना यश आलं नव्हतं, नेमकं कशामुळे ते पळून गेले किंवा अजून काही ते जसं ताबडतोब गर्दी जमलं तिकडं, त्यांना परत जाण्याचे जे रिट्रीट होण्याचे मार्ग जे आहे ते एवढं मोकळा नव्हतं. प्रॉबब्ली दॅट इज अ रिझन. तर आम्ही आता स्पष्टपणे काही सांगू शकत नाही. तब्बल म्हणजे 125 CCTV तपासलेले आणि 7 पथके होते. किती चॅलेंजिंग होतं हे, म्हणजे लुटमार जरी झाली नसली म्हणजे किती चॅलेंजिंग होतं हे अशा आर्म्ससह ज्वेलरी शॉपमध्ये दरोडाचं प्रकरण किंवा अटेम्प्ट टू रॉबरी तेव्हाचे इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार ते आमच्यासाठी खूप हिनेस क्राईम आहे. त्यामुळे आता स्थानिक पत्रकार लोक दररोज फॉलोअपला होतं आपण पण, म्हणजे आम्ही आता सर्व वरिष्ठ पातळीवर सर्व DB टीम्स आणि सर्व क्राईम ब्रांचचे टीम्स एकत्र घेऊन बैठक घेऊन त्यांच्या आतापर्यंत काय झालं आणि पुढील दिवसभर काय करायची असा डे टू डे फॉलोअप होतं. आणि त्यात जे टीम्स फील्डवर काम केलं त्यांनी अगदी एक एक गल्ली शोधून काम केलं आणि तिकडं जे लीड्स होतं आमच्या त्या सर्व लीडवर पूर्णपणे 100% एफर्ट्स घेऊन डेडिकेशननी काम केलं आणि असा टोटली डेडिकेटेडली एफर्ट्स आम्ही लावलं तर 100% रिझल्ट मिळेल त्याचं एक उदाहरण आहे. आणि जेवढं रिसोर्सेस होतं सर्व रोडवर उतरलं आणि त्यामुळे आता लवकरात लवकर आम्हाला डिटेक्ट झालं.